चटणी बनवणार आहोत। ही चटणी आपण उत्तप्पा, डोसा, इडली, आप्पे यासोबत खाऊ शकता आणि पटकन होते आणि खूप टेस्टी लागते। ही फोडणी याच्यामध्ये ओतून घेऊया। वाव, आज आपण इथे डोसा, इडली, उत्तप्पा यासोबत खाणारी चटणी बनवणार आहोत। मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे तुम्हीही बनवून बघा, खूप छान लागते। चला आपण इथे लगेच बनवायला घेऊया। इथे चटणीला लागणारं साहित्य दाखवते। इथे मी 4 चमचे भरून इथे फुटाण्याची डाळ घेतलेली, इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले, साधारण हे 4-5 चमचे असेल। ते 4-5 आल्याचे तुकडे घेतलेले, थोडंसं खोबरं घेतलेले, लसणाच्या पाकळ्या घेतलेले, 4 हिरव्या मिरच्या इथे असे कट करून घेतलेले, थोडीशी चिंच घेतलेली, कोथिंबीर घेतलेली, 1 चमचा भरून इथे धणे घेतलेले, 1 चमचा भरून इथे जिरे घेतलेले। असं हे सर्व साहित्य आपल्या चटणीला लागणार आहे। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेणार आहोत। इथे आपली चटणी मिक्सरला फिरून झालेली आहे। थोडं इथे मी 1 कप भरून पाणी ॲड केलेलं होतं। अशी मस्त बारीक फिरवून घेतलेली आपण। आता आपण ह्याच्यामध्ये ही ओतून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी घट्ट आपली इथे चटणी तयार झालेली आहे। आता आपण ह्याला फोडणी करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी ॲड केलं आणि ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपली इथे चटणी जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही, परफेक्ट अशी इथे तयार झालेली आहे। गॅस चालू केलेला आहे, तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा भरून तेल ॲड केलेलं आहे। आपण इथे तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे। इथे तेल छान तापल्यानंतर आपण पॅन खाली करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली, मिरची टाकून घेतली, थोडीशी कोथिंबीर। तर आपण ही फोडणी याच्यामध्ये ओतून घेऊया। वाव, मस्त अशी कडक फोडणी इथे आपण देऊन घेतलेली आहे। इथे छान मस्त असं आपण मिक्स करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता आपली इथे चटणी रेडी झालेली आहे। मी ज्याप्रमाणे इथे चटणी बनवून दाखवली आहे, तुम्ही त्याप्रमाणे बनवून बघा, खूप म्हणजे खूप टेस्टी लागते। ही चटणी आपण इडलीसोबत, डोसा, उत्तप्पा, थालीपीठ ह्याच्यासोबत आपण ही खाऊ शकतो। तुम्हाला ही माझी चटणीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा एक अशी